नमस्कार, मी पूनम पाटील. सासू सुनेच्या किचनमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी आज बनवणार आहे गवाराची सुकी भाजी. त्यासाठी मी एक पॅन घेतलाय, त्यात थोडंसं तेल टाकलंय. गवार मी स्वच्छ निसून धुवून घेतलेली आहे. आपण 1-2 मिनिटभर याला परतून घेऊ. त्याला चटके लागेपर्यंत मी परतून घेतलेली आहे. नंतर मी एका भांड्यामध्ये काढून घेतली गवार. त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालंय. जिरं मोहरी टाकली आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या मी बारीक करून टाकल्या आहे. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. एक मोठा कांदा घेतलाय, त्याला बारीक कापून घेतलेला आहे. तो कांदा टाकलाय मी. कलर बदलेपर्यंत आपण त्याला परतून घेऊ. नंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय, तो टाकलाय. छान मऊ होऊ द्यायचंय सर्व. नंतर चवीपुरतं मीठ टाकलंय, मिक्स करून घेतलंय. नंतर मिक्स मसाला, लाल तिखट, कांदा लसण मसाला, हळद हे सर्व टाकून मिक्स करून घेतलं. थोडीशी कोथिंबीर टाकली मी. आणि आता एक छोटी वाटी इतकं मी पाणी टाकणार आहे. पाण्याने काय होतं, ग्रेव्ही छान शिजते. हे बघा, छान तेल सुटलंय. नंतर आपण ती गवार बाजूला ठेवली तर ती टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचंय. झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटं शिजू देऊ. मी अधूनमधून याला चेक केलं होतं, मिक्स केलं होतं. हे बघा, छान तेल सुटलेलं आहे. एकदा परत मिक्स करते, थोडीशी कोथिंबीर टाकते. आपली रेसिपी तयार आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.